एकीकडे पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयामधला प्रकार ताजा असतानाच हिंगोलीतून देखील एक नवं प्रकरण समोर आलेलं आहे। MGM रुग्णालयाकडून रुग्णाची आर्थिक पिळवणूक झाल्याचा हा प्रकार आहे। आदिती सरकटे नावाच्या 13 वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलचे देयक आणि मेडिकलचं साहित्य अहवालाच्या सव्वा पद्धतीनं वसूल करत लाखो रुपये उकळण्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला। या सगळ्या प्रकारानंतर बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना अत्यंत धक्कादायक खुलासे केलेले आहेत। पाहूयात नेमकं काय म्हणालेत संतोष बांगर। शिवसेनेच्या आमदाराला देखील या खासगी रुग्णालयाचा एक वाईट अनुभव आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना आमदार संतोष बांगर आहेत। माझ्या मतदारसंघातला आदिती सरकटे 13 वर्षाची मुलगी या ठिकाणी MGM हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 दिवसापासून ॲडमिट होती। तिला डेंगू झालता। डेंगू झाल्याच्या नंतर मला वाटते काल दुपारी 2 वाजता तिला सांगितलं डॉक्टरने की डिस्चार्ज करा, बाकीची रक्कम भरा। तर मला वाटते की तिच्या वडिलाकडे पैसे नव्हते, कारण की 3,05,000 मेडिकलचं बिल दिलं आणि 1,80,000 दवाखान्याचं बिल पेड केलं। राहिलं होतं 1,27,000। आता 1,27,000 पैसे नाहीत, करायचं काय? तिला मला वाटतं ते काही फिप्झा आणि डेक्झा आणि हिपिरिन काहीतरी ते इंजेक्शन होते। 3 रुपयाला, 4 रुपयाला, 7 रुपयाला, आणि त्या इंजेक्शनाची किंमत 1200 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये। हे मला वाटते कुठेतरी रोखलं पाहिजेत आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। अशा प्रकारची संतप्त भावना संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे। संतोष संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।